प्रधानमंत्री घरकुल आवास योजना। तर मित्रांनो, राज्यातील बऱ्याच नागरिकांनी आपल्या घरकुल योजना संदर्भात कमेंट बॉक्स मध्ये कमेंट केल्या होत्या की सर पीएम घरकुल आवास योजना कधी सुरू होणार। तर त्या नागरिकांसाठी ही महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। तर आता नवीन घरकुलाची यादी आली आहे। संपूर्ण भारतभर प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेचे काम सुरू झाले आहे। तर मित्रांनो, मतदानाच्या अगोदर केंद्र सरकारने देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतःचं पक्कं घर मिळणार हा शब्द दिला होता, परंतु काही टाइमामध्ये शासनाकडे निधी कमी पडत असल्यामुळे बऱ्याच नागरिकांचे घरकुल अद्यापही पेंडिंग होते। तर मग आता सर्वांना मोफत घर मिळणार, 10 लाख घर सरकारकडून आता मंजूर करण्यात आले आहेत। तर यासाठी ऑफलाईन अर्ज प्रक्रिया आहे। तर अर्ज कुठं करायचा, कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत याची अपडेट माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे। तर आता नेमकी काय आहे अपडेट हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत। तर नमस्कार मित्रांनो, प्रत्येक नागरिकाला वाटतं की आपलं स्वतःचं चांगलं घर असावं, परंतु परिस्थितीमुळे हातबल झालेल्या नागरिकांना चांगलं पक्कं घर बांधणं शक्य होत नाही। तर मग आता या नागरिकांना पक्कं घर मिळावं म्हणून केंद्र सरकार आणि राज्य सरकार दरवर्षी घरकुल योजना असेल किंवा इतर घरकुल योजना संदर्भात कोणती योजना असेल तर या योजनेच्या माध्यमातून राज्यातील तसेच पूर्ण देशभरामध्ये घरकुल योजना राबवण्याचा कार्यक्रम करत असतात। मग आता यामध्ये इंदिरा घरकुल आवास योजना असेल, पीएम घरकुल आवास योजना असेल किंवा शबरी घरकुल आवास योजना असेल किंवा इतर कोणती घरकुल योजना असेल, या योजनेमार्फत या नागरिकांना लाभ दिला जातो। तर बऱ्याच दिवसापासून नागरिक घरकुलाची वाट पाहत आहेत। तर या नागरिकांसाठी आता आनंदाची बातमी असून ग्राम लेवलवर घरकुलाची नवीन यादी जाहीर झाली आहे। तर ऑफलाईन अर्ज आहेत, अर्ज मागवणे सुरू झाले आहेत। तात्काळ लवकर अर्ज करा। अर्ज कुठं करायचा, तर अर्ज हा तुम्हाला तुमच्या स्थानिक ग्रामपंचायतमध्ये अर्ज करायचा आहे। तर यासाठी कोणती कागदपत्र लागतील हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत। तर या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असाल, चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करून ठेवा। अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी भेटत राहण्यासाठी। तर मित्रांनो, पीएम घरकुल आवास योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील तसेच संपूर्ण केंद्रभरामध्ये देशभरामध्ये ही योजना नवीन सुरू केली आहे। या अगोदर जर योजनेचा जर विचार केला तर या अगोदर फक्त 1,60,000 रुपये या योजनेला अनुदान होतं, परंतु बऱ्याच नागरिकांचा घरकुल योजनेसाठी क्रमांक लागला असता हे नागरिक घरकुलाचा लाभ घेत नाही, कारण की आवासच्या सव्वा खर्च लागतो। 1,60,000 रुपयात काहीच होत नाही। तर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामविकास विभागाने उत्तम कामगिरी केली असून केंद्राकडून आणखी 10 लाख घरांना आता मान्यता मिळाली आहे। घर मंजूर झाल्यावर जमीन उपलब्ध करून देण्यासाठी मोहीम स्तरावर काम करण्यासह एकही व्यक्ती बेघर राहणार नाही यासाठी मोठ्या प्रयत्नावर सुरू आहे। या माध्यमातून राज्याला देशातील पहिले बेघरमुक्त राज्य करा असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा केले आहे। तर प्रशासन लोकाभिमुख आणि गतिशील करण्यासाठी मनुष्यबळाचं योग्य व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहनही मुख्यमंत्री यांनी यावेळी केलं आहे। तर आता जे नवीन अर्ज केल्या जातील त्या अर्ज प्रक्रियेमध्ये घरकुलाच्या अनुदानामध्ये सुद्धा वाढ करण्यात आली आहेत। तर याआधी घरकुलाच्या रकमेमध्ये 1,60,000 रुपये अनुदान ठेवण्यात आलं होतं। तर आता या रकमेमध्ये वाढ करण्यात आली असून या अनुदानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली तर 2,20,000 रुपये आता नागरिकांना घर बांधण्यासाठी अनुदान मिळणार आहेत। तर यासाठी काही कागदपत्र सुद्धा लागत असतात। ते कागदपत्र जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही सुद्धा 2,20,000 रुपये घरकुलाचा लाभ त्या ठिकाणी घेऊ शकता। तर आता यासाठी कोणकोणती कागदपत्र लागतील, काय पात्रता लागतील ते पाहूया। तर सर्वप्रथम नागरिक हा महाराष्ट्रातील रहिवासी असणं गरजेचं आहे, कारण की ही योजना महाराष्ट्रातील नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आली आहे। तर त्या नागरिकाकडे आपलं स्वतःचं जॉब कार्ड असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर नागरिकांचं आधार कार्ड, राशन कार्ड, जागेचा 8अ, पॅन कार्ड उतारा, त्याचबरोबर 4 फोटो, पासबुक, ग्रामपंचायत टॅक्स पावती, अशा प्रकारे हे सर्व कागदपत्र जर तुमच्याकडे असेल आणि तुम्हाला अद्यापही पक्कं घर तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही या योजनेसाठी नक्कीच लाभ मित्रांनो घेऊ शकता। तर आता प्रधानमंत्री घरकुल आवास योजना या योजनेअंतर्गत तुम्ही अर्ज करून तुमचा स्वप्नातलं स्वतःचं पक्कं घर आता मित्रांनो तुम्हाला बांधून मिळणार आहे। तर अशा प्रकारे तुमच्या ग्रामपंचायतमध्ये अर्ज करायचा आहे। अर्ज तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये भेटून जाईल। या अर्जासोबत ही सर्व कागदपत्र जोडून तुम्ही अर्ज करू शकता आणि तुम्हाला या ठिकाणी आता 2,20,000 रुपये अनुदान सुद्धा मिळणार आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला जर घरकुल मिळालं नसेल आणि तुमचं पक्कं घर नसेल तर तुम्ही घरकुल योजनेचा लाभ घेऊ शकता। तर मित्रांनो, आपण जो हा व्हिडिओ बनवला आहे या व्हिडिओमध्ये आपल्याला जी माहिती मिळाली या माहितीच्या आधारावर आपण हा व्हिडिओ बनवला आहे।
तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली, व्हिडिओमधील माहिती इन्फॉर्मेटिव्ह असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करायचा आहे, कारण की मित्रांनो तुमच्या एका लाईकमुळे आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त रँकिंग करेल। रँकिंग केल्यामुळं प्रत्येक नागरिकापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि हा व्हिडिओ बऱ्याच नागरिकांपर्यंत मित्रांनो शेअर सुद्धा करायचा आहे, कारण की ही योजना केंद्र सरकारची आहे। प्रत्येक नागरिकाला आता पक्क घर मिळणार आहे, त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत सुद्धा शेअर करा, जेणेकरून प्रत्येक नागरिकाला या योजनेचा मित्रांनो लाभ घेता येईल। तर आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सुद्धा कमेंट करा आणि चॅनलला तुम्ही अद्यापही सबस्क्राईब केलं असेल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे, अशाच प्रकारची महत्त्वाची आणि कामाची व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी भेटत राहण्यासाठी। तर वाट पहा पुन्हा एका योजनेची नवीन व्हिडिओची, तोपर्यंत राम राम।